विठ्ठल 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 बसलेले सगळे टाळ्या वाजतात. विठ्ठल 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 पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारंगिरीजी महाराज, नारंगिरीजी महाराज की, सद्गुरु नाथ बंगाली मसोबा महाराज की. आई अंबेचा ढाला 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 बोला मसोबा महाराज की. ढाला ढाला विठ्ठल राम. अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. पोत ज्ञानाचा पाजळती उधो उधो भक्त नाचती. गोंधळा येई हो जगदंबे मुळ पीठ तुगांबे. गोंधळा येई हो जगदंबे मुळ पीठ तुगांबे. व्यास विशिष्ट शुक गोंधळी नाचता ती सोहम मिळे. दैत्य भाव विसरून बळी खेळती अंबे तुझे गोंधळी. गोंधळा येई हो जगदंबे मुळ पीठ तुगंबे. गोंधळा येई हो जगदंबे मुळ पीठ तुगंबे. मुकुट म्हणे पुंडलिक 33 कोटी देवनायक. गोंधळ घाली कवतुक एका जनार्दनी नाचे देक. गोंधळा येई हो जगदंबे मूळ पीठ तुग अंबे. मूळ पीठ तुग अंबे. विडाला विडाला विठ्ठल 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 नमो ज्ञानदेवा नमो ज्ञान माझा. नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मती मंदते ज्ञान पाहता दिनासी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जया पूजले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयागन प्रसंगे. तनो मानविले दिव्य रूपीच केले. न त्यागी तिही दिव्य लोकासनेले. तो तोची तो हा परब्रह्म प्रकाशी. जळे रक्षिले निर्जीव कागदासी. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. हो पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा दाणे. कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाणे. कथेचा विस्तारू पांडुरंगा करू
कथेचा विस्तारो हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येंचे आधिकरण तेची वन दुसरी चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुनियता. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाला करुणा कराया दयाला करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा कराया दयाळा करुणा कराया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा डोंगराला लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा डोंगराला लादलो पावन झालो चराचरी 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 ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो जन्मभूमी जिथं जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथं वाढलो मी नमो भूमी नमो पुण्यभूमी नमस्कार माझा पुण्यभूमी जी विठाला 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 अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाझळती उधो 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 भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तुग अंबे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पैठणचे नाथ महाराज यांचा फार चरणाचा नाही तर अगदी आपल्या सगळ्यांच्या पाठांतरातला 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडला. विठाल विठाल आदिशक्ती मुक्ताबाई भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा अनाथाची माऊली माऊली ज्ञानोबा राय परिसरातील सकल संत महंत ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम अविरतप्रमाणे चालू आहे असे सद्गुरू नाथ बंगालीजी मसूर महाराज यांच्याही चरणावर साष्टांग दंडोत प्रणाम. ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन नियोजन केलं असे आदरणीय माझे मोठे भाऊ गोकुळ भाऊ पवार कंसात आचारी आम्ही त्यांना प्रेमानं आचारी म्हणतो. आमचे आचारी भाऊ असतील ज्यांचं सप्ताह कासू नाही तर कुठलाही कार्यक्रम असो आश्रमावरती त्यांचं वाघाचा वाटा ज्याचा आपण म्हणतो असं त्यांचा वाटा आहे. त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर उपस्थित गावकरी मंडळी सगळेचे सगळे मला काय कोणाचं नाव माहिती नाही तुम्ही सगळेचे सगळे सगळ्यांना धन्यवाद. त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले आमचे नाना असतील आमच्या नानी असतील साऊंड सिस्टीमचे मालक असतील त्याचबरोबर नाथ मसोबा सरकार संस्थेतील संपूर्ण विद्यार्थी
माझ्यासोबत आलेले, ज्यांची पखवादावर उत्कृष्ट अशी साथ आहे, माझे आदरणीय मित्र सवंगडी. आम्ही एकाच संस्थेच्या ठिकाणी शिकलो नाही का, एकाच संस्थेच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या. असे आमचे राम महाराज कदम यांच्यासाठी आता सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवा. आज सगळा कार्यक्रम अंबाबाईचा आहे, पण सगळा योग जुळून आलाय. हा बघा तुम्ही, राम महाराज कदम. हा जीवन जगत असताना आई लेकराला सांगते की बाबा कुठलंही काम कर, पण दम्मा न कर, हळू कर, कदम कदम पाहून टाक, बरोबर ना. हा, आणि त्याचबरोबर कदम टाकत असताना त्याच्यासाठी अंगात काय पाहिजे, रग पाहिजे, जोर पाहिजे, बरोबर की नाही, जोर पाहिजे. त्याच्यासाठी जोर इथं उचलून धरण्यासाठी आमचे हरिभक्तपरायण गायनाचार्य रामेश्वर महाराज जोरवर, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांना जोर लावायचा आहे आणि त्यांनी जोर लावला की या ठिकाणी आनंद द्यायला मी तयार. बरोबर, सगळ्याच्या सगळ्या मंडळी, सगळे पुढं बसलेले, मागं बसलेले, रस्त्यावर उभे असलेले भाऊ, इकडे वाटलं असतं या. हां, पुढं बसलेले, इकडं कोपऱ्यात बसलेले आमचे अण्णा असतील, माझी आजी असेल, भगुरी आई असतील, सगळेचे सगळे, सगळ्या अण्णा आई, सगळेचे सगळे मंडळी इकडं बसलेले, पुढं बसलेले भैया, कॅमेरा धरलेला भैया, जेवून आलेले, बिना जेवून आलेले, उपशी आलेले, हां, जे रस्त्यानेच असतील ते, आणि ज्यांना माहिती आहे कीर्तन चालू आहे तरी घरी पालथे पडले ते, सगळ्यांना दंडवत आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विढाला विढाला. आज ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय, हा, ते निमित्त काय आहे बोला. आज यात्रा आहे. यात्रा कुणाची? यात्रा आणि जत्रा याच्यात फरक आहे. पहिल्या डोक्यात हे काढून टाका भाऊ. हा, यात्रा आणि जत्रा याच्यात फरक आहे. यात्रेमध्ये ते असतं जे असावं आणि जत्रेमध्ये ते असतं जे नसावं. पण जे नसावं वाटतं आज ते लोकांना, जे नसावं वाटतं पण ते लोकांना आज असावं वाटतं, आणि जे असावं वाटतं ते लोकांना नसावं वाटतं. कळतंय नाही? हा, जत्रेमध्ये धार्मिक कार्यक्रम असावे, जत्रेमध्ये पवित्रता असावी, जत्रेमध्ये अन्नदान असावं, हे असावं. आणि यात्रेमध्ये माय, कळतं तुम्हाला? 4 पायाचे 2 पायाचे ते यात्रेत असावे का नसावे? आता खाणारे म्हणते ना आज साईलाच पाहिजे बा, जे 90 बाजार असतील त्यांचं मी, हा नाही ना, हा असायलाच पाहिजे, बरोबर की नाही भाऊ? त्यांचं तर तेच धंदा आहे, त्यांना त्याच्याशिवाय तर हा जिथं जत्रा तिथं हा. लक्षात, जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आज ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय ते निमित्त फार, मी काय बोलतोय कळतोय सगळ्यांना? आवाज क्लिअर येतोय? हा, मला सांगा. आज ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलोय त्या आदिमायाचं महाराज त्या ठिकाणी आज यात्रा आहे, बरोबर? जत्रा आहे. पण मुद्दा असा आहे महाराज, या आदिमायेनं हे सगळं स्वरूप प्रगट का केलं, कसं केलं? मला काय सांगायचंय, आदिमाया आता जर बघितलं हे स्वरूप कसं प्रगट केलं, आपण कसे प्रगट झालो, या गोष्टी बघायच्या म्हणल्या तर आपल्याला या रसतळाला जावं लागल, बरोबर? आता ज्यांनी ज्यांनी कथा ऐकली असेल त्यांनी कथेमध्ये सुरुवात प्रथम पहिले या पृथ्वीवर कोणीच नव्हतं, बरोबर? होतं गावातलं कोणी चाललं त्याचा पुतळा बांधू आपण. हाय भाऊ, औ माय तुम्ही होत्या का? आजे झोपलेले, अजय होती का तू? नाही ना, नाही कोणीच नव्हतं माय. हा, पहिले काय होतं? पहिलं काहीच नाही. पहिले कोटेच नव्हते काही,
पहिले कोटेच नव्हते काय कोटेच नव्हते काय पहिले कोटेच नव्हते काय चंद्र सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही सूर्य तारा नाही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पायी अवघे शून्याची होते पायी शून्य होते पाये अवघे शून्य होते कानोबा तेरे 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 काढोबा तेरे तेरे कानोबा तेरे 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 काढोबा तेरे तेरे मग एक ढालगज निर्माण झाली मग एक ढालगज निर्माण झाली मग ढालगज निर्माण झाली मग ढालगज निर्माण झाले मग डालगज निर्माण झाले मग डालगज निर्माण झाले मग डालगज निर्माण झाले मग डालगज निर्माण झाले कळलं काय सांगितलंय? पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्याची होते पायी कानोबा तेरे 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 मग एक ढालगज निर्माण झाली एक ढाल निर्माण झाली. ढाल संस्कृत मध्ये ढालीला अनादी अंबिका स्त्रीचं रूप दिलंय. कळतंय? भाऊ आता ऐका आता. हा एक ढाल म्हणजे एक देवी प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर तिने 3 देवांना निर्माण केलं. 3 देव. हा पहिले भगवान शंकराने निर्माण केलं. भगवान शंकर निर्माण झाले. त्यानंतर भगवान विष्णूला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवाला निर्माण केलं. किती देव निर्माण झाले? 3 देव निर्माण झाले. हा आणि 3 देवांना 3 जिम्मेदारी दिल्या. 3 देवांना 3 जिम्मेदारी दिल्या. हा ब्रह्मदेवाला सांगितलं ब्रह्मदेवा तुम्ही या सृष्टीचं सृजन करा म्हणजे पालन करा निर्माण करा ही सृष्टी तुम्ही. ब्रह्मदेवाला कशाच काम दिलं? बोला. एक लक्षात ठेवा आपण सगळ्यांनी मिळून करायचं नाव कीर्तन. कळतंय? हा आणि म्या बोलायचं आणि तुम्ही डुकल्या घ्यायचं नाव प्रवचन. सगळ्यांनी मिळून भाऊ. हा सगळ्यांनी. हा श्रीकृष्ण अर्जुन संवादे. हा भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद म्हणजे काय आहे? काय आहे? गीता. तसं तुम्ही बोलायचं मी बोलायचं मी बोलायचं तुम्ही ऐकायचं आपण सगळ्यांनी मिळून करायचं याचं नाव कीर्तन. मग मला सांगा ब्रह्मदेवाला कोणती जिम्मेदारी दिली? सृष्टी निर्माण करायची. परत विचारून लक्षात ठेवा. नंतर भगवान विष्णू आहे. भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही पालन करा आणि भगवान शंकरानं सांगितलं तुम्ही नाश करा. हा चला ब्रह्मदेवाला दिलं पहिले निर्माण करायचं. बरोबर? सृष्टी निर्माण करा. भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही पालन करा आणि भगवान शंकरांना सांगितलं तुम्ही नाश करा. तद्धाम परम मम. बरोबर? मग ठीक आहे पण सगळे देव म्हणले 3 जण म्हणले देवा सगळं झालं तुम्ही आम्हाला निर्माण केलं. निर्माण केल्यानंतर देवा तुम्ही आम्हाला जिम्मेदारी दिल्या. आई तू जिम्मेदारी दिली आम्हाला पण ही करण्यासाठी आई आमच्याजवळ काही शक्ती नाही. आम्ही सगळे सगळे खाली माणसं आहे. खिशात काहीच नाही माहीत कसं करायचं. त्यावेळेस त्या देवीने तिचा एक अंश ब्रह्मदेवाला दिला. हा ब्रह्मदेवाला दिला. तिचं नाव होतं सरस्वती. ब्रह्मदेवाला दिला आणि दिल्यानंतर सांगितलं हे बघा आता ब्रह्मदेवाजवळ कोण गेलं? सरस्वती. सरस्वती कशी देवता आहे? बुद्धीची. बरोबर की नाही? हा मग एकदा ब्रह्मदेवाजवळ बुद्धी आली की मग आता सृष्टी निर्माण करण्यासाठी काही अडचण राहिली? एखाद्याजवळ बुद्धी नसेल तर ते काय करीन? प्रत्येक गोष्टीला काय पाहिजे? काय पाहिजे बाया? प्रत्येक गोष्टीला बुद्धी पाहिजे. भाऊ जेवण करायचं म्हणलं तरी पोळीचा तुकडा तोडायचा भाजीत बुडवायचा का माथड्यात बुडवायचा आणि तोंडात घालायचा काय पाहिजे? शेजारच्या बांध कोरायला काय पाहिजे? आणि काय पाहिजे? बुद्धी पाहिजे. हा दुसरीला एखादीला शिव्या जरी द्यायच्या म्हणल्या बुद्धी पाहिजे. अन्नाला डोकं लावायचं म्हणलं तरी आई रूपी अनादी रूपी शक्ती म्हणजे बुद्धी पाहिजे. कळतंय? हा ब्रह्मदेवाला बुद्धी दिली ना म्हणजे एक अनादी दिली आणि मग ती कशावर आली?
हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ओ हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरून बसून शारदे मयुरावर बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हाती घेऊन याविना हाती घेऊन याविना करी मंजुळ गायन करी मंजुळ गायना हाती घेऊन याविना करी मंजुळ गायन हे हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हो हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती कशी आली नेसुनी शुभ्र पातळ कशी आली नेसुनी नेसुनी शुभ्र पातळ गळा घाली मुक्ताफळ नेसुनी शुभ्र पातळ गळा घाली मुक्ताफळ हो हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून आले ब्रह्मदेवाच्या जीवनामध्ये एक त्या ठिकाणी शक्ती आली म्हणजे उदाहरणार्थ बायको आली बरोबर हा 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 त्यानंतर आता दुसरा नंबर कुणाचा लागला तिथं विष्णू भगवंत आता विष्णू भगवंत म्हणले माय मला कशाचं काम दिलं तो बोला का नाही गावारी थांबा तुम्ही थांबा आता यांचं होऊ द्या ना बोला विष्णू भगवंताला काय काम दिलं माय गहू सोंगायचा आजे हो झोपलेला आजे लागला ना तुम्हाला काही बघा बघतो झोपलेला म्हणजे मेलो सांगता मी इकडं बोला पालन करायचं आता माय पालन करायचं म्हटल्यानंतर कायच काम आलं तिथं पैसे झालं की नाही भाऊ आता तुम्ही समजा इथं ज्यांचं लग्न झालंय ती भाऊ तुमचं लग्न झालं म्हटल्यानंतर घरात लेकरं बाळा असतील बायको लग्न झाले म्हणजे बायको असणारच बरोबर की नाही हा मग आता त्यांचं पालन पोषण करायचं म्हणजे काय लागतंय पैसा लागतो बरोबर माय नानी पैसा लागतो बरोबर पैसा नसला तर मग घरात कुत्र बी विचारत जब तक एक जेब में दमडी तब तक सब लोग विचारते आणि ज्या दिवशी खिशात दमडी नाही त्या दिवशी कोणी विचारत हा मग म्हणत नाही रे दिलं पालन करायचं काम पण भगवान विष्णू म्हणले आई अगं खर्चायचं काम आलं पैसा पाहिजे हा मग देवी म्हणले काम करा हा तुमच्याकडं खातच तुमच्याकडं ते महत्वाचं हा मग तिची एक शक्ती भगवान विष्णूला दिली तिचं नाव ती कुठं असती पायी लक्ष्मीच्या हाते लक्ष्मीच्या हाते पायी लक्ष्मीच्या हाते लक्ष्मीच्या हाते दिसी यावे का कुळते दिसी यावे का कुळते योगी आनावा तो हरे आनावा तो हरे योगी आनावा तो हरे 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 आनावा तो
कोणतं खातं आलं? बोला गाड्या, खातं वाटपाचे काम झाले आपले. कोणतं आलं? लक्ष्मी आली. बरोबर. आता जिथं लक्ष्मी आली तिथं कशाची चिंता नाही. होय भाऊ. हा, जिथं पैसा आला तिथं सगळ्या काही गोष्टी. कारण जब बजती है शहनाई दौलत की तब उठती है डोली दुल्हन की. पैसे के लिए भी खोट चले, भगवान के लिए भी नोट चले. मिलता है उसी को वोट, दिखाए वोटर को जो नोट. ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है. पैशाची जादू लई न्यारी, तान्या पोराला त्याची हाव. आई सोडून घेते जप, पैशाच्या मागून धाव. पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस या पैशाची गुलाम र. दाम करे काम येड्या, दाम करे काम र. दाम करे काम येड्या, दाम करे काम. हे वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी. जगात नाही राम र. दाम करे काम रे. दाम करे काम येड्या, दाम करे काम रे. दाम करे काम येड्या, दाम करे. माय कोणतं खातं आलं? लक्ष्मी माता आली. आता मग भगवान विष्णूला पालन करायचं. आला जेव्हा लक्ष्मी माता म्हणजे आला पैसा. आता कसली टेन्शन राहिलं? कसलं? पैसा आल्यावर कसलं टेन्शन? मग सोन्याची पोत होती आणि कानातले झुबे होत्या आणि गळ्यात घोगरमाळ नाही. आपलं काय काय असं ते नेकलेस. मला काय एवढं नेकलेस बी होते. हा नाही का? पैसा आला म्हणजे सगळं काही होत. आता तूच राहिलंय. बर ऐका पुढे हे थोडस झाकण ठेवा काहीतरी याच्या. ऐका. विठाला 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 विठाला. राहिले भगवान शंकर. आता भगवान शंकर म्हणले आई जस मी कसा आहे? भगवान शंकर कसे आहे? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाये माझे जिती, त्याचे पाये माझे जिती, त्याचे पाये माझे जिती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाये माझे जिती, त्याचे पाये माझे जिती, त्याचे पाये माझे जिती. बघा गेलं बघा. शिव भोळा. भगवान शंकर भोळे दैवत आहे. आणि भगवान शंकर म्हणले आई मी भोळा. माझ्याकडे एखादं जर म्हणलं मग तू लुंगी नाही तर तू काय ते असेल ते काढून देते, मी ते बी काढून देईन. आणि मला काम कशात दिलं? नाश करायचं म्हणले, सर्वनाश. कसं जमल माय? हे बजेटच बसतं ना म्हणा. त्यावेळेस त्या अनादी अंबिकेने सांगितलं काळजी करू नका, मी माझीच एक शक्ती मी तुम्हाला देते. त्यावेळेस तिने तिची एक शक्ती भगवान शंकरांना दिली. तिचं नाव होतं काली, महाकाली, रुद्रदायिनी असे महाराज त्या ठिकाणी. तिने देवांना 3 शक्ती दिल्या आणि त्या ठिकाणी माय त्यांनी सृष्टीची उत्पत्ती केली. आणि सृष्टीची उत्पत्ती करत असताना महाराज सगळ्यांनी ज्या आईपासून आपण जन्माला आलो तिचा उदो तिचं नामस्मरण महाराज त्या ठिकाणी सगळेचे सगळे करतात. आपणही करतो की नाही? आता बघा आपण नवरात्र साजरा आई करता का नाही? का तुम्ही पाकिस्तानहून आल्या? नवरात्र होतो का तुमच्याकडं भाऊ? नवरात्र देवी बशी द्या ना. प्रत्येक ठिकाणी माय नवरात्र होतो. बरं मला सांगा नवरात्र किती आहे? बोला. 9. नवरात्र किती? एका वर्षात किती नवरात्र येतात? 2. ना टप्पू 2, 10, 25, 50, 51, 52 चालू रातभर.
जिथं टोला लागन तिथं लागन. माय काय काय मला कायला बोलवलं, तुला कायला बोलवलं? आम्ही एवढा खोटाना मंडप टाकला होय, तुला बोलवलं कायला? आम्हाला माहिती असं तुला कायला बोललं असतं? हा ऐका, वर्षभरात साऊंडली वर्षभरात 4 नवरात्र येतात. किती किती शास्त्राच्या पद्धतीने जर गेलं तर 4 नवरात्र नानी वर्षभरात येतात. हा पहिला नवरात्र सांगितला चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी. हा पहिला नवरात्र. त्याच्यानंतर जी पौर्णिमा येते तिचं नाव आहे चैत्री पौर्णिमा. दुसरा नवरात्र सांगितला भाऊ आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी. हा दुसरा नवरात्र. याच्यानंतर जी पौर्णिमा येते तिचं नाव आहे गुरु पौर्णिमा. त्याला आपण व्यास पौर्णिमा असं म्हणतो. झाले 2. त्याच्यानंतर तिसरा नवरात्र आश्विन महिन्यामध्ये आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी. त्याच्यानंतर ती विजयदशमी आणि त्याच्यानंतर ती कोजागृती पौर्णिमा. हा तिसरा नवरात्र. आणि चौथा माघ शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध नवमी. हे झाले 4 नवरात्र. आले झाले का? दुसरा कोणता? बोला. आषाढ हे लक्षात ठेवा. तिसरा आश्विन. हे नाव लक्षात ठेवा. मला सोपं काम, गणित सोपं आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नवे तर पूर्ण भारतभरामध्ये आपण जो नवरात्र साजरा करतो तो नवरात्र कोणता आहे? आश्विन महिन्यामध्ये जो नवरात्र येतो हा आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी. त्याच्यानंतर ती विजयदशमी. हा नवरात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये नवे तर जगभरात जिथं हिंदू माणसं आहे जिथं देवीचं मंदिर आहे तिथं होतो म्हणजे होतो. मग फक्त काय देवीला पूजायची जी पद्धत आहे लोकांची ती काहींची बदल आहे. म्हणजे कसं आता कसं आहे ज्यांच्याकडे लईच पैसा आहे कळलंय, ज्यांच्याकडं गादीच्या खाली पैसा गादीच्या वर बेताडात दडेल पैसा. बघा तुम्ही ज्यांच्याकडं लईच पैसा आहे मग त्यांचं घरात होम हवन चालणार, स्वतःची सेपरेट देवी आणि त्यांचा या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. बरोबर. मोठे लोक माय आपल्या घरात आणि आपल्याकडे खेड्यागावाकडं कसं असतं? खेड्यागावाकडं 4-5 मंडळ गल्ली आणि गाव तदय गाव रस्ता. तुमच्याकडे आहे ना असंच आहे ना? देवी बसायच्या ना गावात. प्रत्येक गावात तसंच आहे. मग मंडळ आणि मग देवी आणि मग आपल्याकडं काय नाम जप. आपल्याकडं तसलं नाही. आपल्याकडं कसं आहे अनगार अन डोंगराची हवा न आईला स्वसनगार डोंगराची हवा न आईला स्वसनगार. हो गार डोंगराची हवा नाईला सोसनागार. गार डोंगराची हवा आईला स्वसनगार. हवा आईला सोसनागार. गार डोंगराची हवा आईला स्वसनगार. गार डोंगराची हवा आईला सोसनागार. आईला स्वसनगार. आईला सोसनागार. गार 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 डोंगराची हवा न आईला स्वसनगार. डोंगराची हवा नाईला सोसनागार. गार डोंगराची हवा न आईला स्वसनगार. गार डोंगराची हवा नाईला सोसनागार. बरोबर. आता हे जुनं झालं, आता नवीन आलं. आता काळाप्रमाणे माणसानं बदललं पाहिजे. आता नवीन आलं ना येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव येडाई माझा जीव ग जीव येडाई माझा जीव मायेचा पदर दिलाय डोय तिला ग माझी क्यू ग क्यू मायेचा पदर दिलाय डोय तिला ग माझी क्यू ग क्यू
आणि येडाई माझा जीव ग जो, येडाई माझा जीव, येडाई माझा जीव ग, येडाई माझा. बरोबर का नाही माय? हा, काळानुसार सगळं काही बदलत चाललं. बदललं की नाही भाऊ? पहिले लोक धोतर घालायचे, आता पहिले धोतर घाले, धोतर गेलो, पायजामा आला, पायजामा गेली, जीन्स आली, जीन्स गेली, बरमोडा आला, हळूहळू लोक मोकळीत. बरोबर आहे की नाही माय? आता भीम माग बघा तुम्ही, पहिल्या आजा बघा, इथं आता जुनी आजी तर नाही दिसायला, हा पण मोठं कुंकू होतं कपाळभर. तुमच्या आपल्या आई, तुम्हाला आधी तुमच्या आया आठवा, मोठं कुंकू कपाळभर. हा आता टिकली, टिकली तवर टिकली, नाही तर ती हुकली, नवरा हुकला. हा आता प्रगती झाली माय, बरोबर की नाही? हा युग बदलत चाललंय, लक्षात घ्या. मग जसा गोंधळ आपण या भारतामध्ये करतो, तसाच गोंधळ संपूर्ण महाराज जे गाव असेल जिथं देवीचं मंदिर असेल तिथं गोंधळ होतो म्हणजे होतो, लक्षात घ्या. हा प्रत्येक ठिकाणी गोंधळ आपण घालतो, याच्यात नवल नाही. काही लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे, हे फलन बिस्तन, देव हाय का नाही. एखादा म्हणला देव नाही, तू घरी जाऊन झोप. हा जास्त लोकांना ताण देऊन आणि लोकांना डोकं लावून उपयोग. आज लोक स्वतःच्या बापाचं ऐक ना, आपलं ऐकतील नाही महाराज, नाही अजिबात नाही. परिस्थिती फार बिकट झाली आहे. हा आपण गोंधळ घातला, याच्यात नवल नाही. हा नाथ महाराज सुद्धा गोंधळ घालतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात.